पुणे जिल्ह्याच्या बारामती शहरातील रुई परिसरातील साईनगर इथं एका 14 वर्षीय मुलीचा मृतदेह आढळून आल्यानं एकच खळबळ उडाली आहे. ही मुलगी राष्ट्रवादी शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार यांच्या स्वीय सहायकांची असल्याची माहिती आहे. प्राथमिक तपासात आत्महत्येची शक्यता व्यक्त केली जात असली तरी तिच्या मृत्यूचं नेमकं कारण अद्याप स्पष्ट झालेलं नाही आहे. मिळालेल्या माहितीनुसार शनिवारी रात्री या मुलीचं आपल्या आईसोबत किरकोळ कारणावरून भांडण झालं होतं. त्यानंतर ती घरातून बाहेर पडली. बराच वेळ ती घरी न परतल्यानं कुटुंबियांनी तिचा शोध घेत पोलिसांकडे बेपत्ता झाल्याची तक्रार दाखल केली. त्यानंतर रविवारी सकाळी साईनगर परिसरात तिचा मृतदेह आढळून आलाय. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. मुलीचा मृत्यू आत्महत्या की अन्य काही कारणामुळे झाला याबाबत पोलिसांकडून तपास सुरू आहे. शवविच्छेदन अहवाल आणि तपासातूनच मृत्यूचं नेमकं कारण स्पष्ट होणार आहे. घटनेची माहिती मिळाल्यानंतर आमदार रोहित पवार यांनी बारामती येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालयाला भेट देऊन घटनेची माहिती घेतली. अल्पवयीन मुलीच्या मृत्यूमुळे कुटुंबियांसह परिसरात हळहळ व्यक्त केली जाते. पोलिसांकडून या प्रकरणाच्या सर्व बाजू तपासल्या जात आहेत. या घटनेबद्दल पोलिसांनी नेमकं काय सांगितलंय पहा. संध्याकाळी 10:30च्या आसपास मुलीच्या काहीतरी मोबाईलमध्ये बघण्यात आलं आणि आईने तिला थोडंसं हे केलं की काही असं, त्यामुळे त्या मुलीला राग आला आणि ती मुलगी घरातून निघून गेली. मग पालकांनी थोडंसं तिला शोध घेतल्यानंतर 3:30च्या आसपास ते पोलीस स्टेशनला आले की मुलगी मिसिंग आहे. त्यानंतर पोलिसांनी तात्काळ त्याला रिस्पॉन्स दिलेला आहे आणि 3:30 ते 4:30 एक तास स्वतः आमचे पोलीस आणि मुलीचे पालक यांनी तिचा शोध घेतलेला आहे या परिसरामध्ये कुठे मिळते का. पण तशी मुलगी काय कुठे मिळाली नाही. त्यानंतर आपण ती 14 वर्षाची असल्यामुळं आपण एक 5 वाजेच्या आसपास मुलीला कुणीतरी किडनॅप केला अशा पद्धतीचा गुन्हा दाखल केलेला आहे आणि सोबतच मुलीचा शोध चालू होता. 3 पथकं त्यासाठी आम्ही पाठवलेले होते. मुलीचा शोध घेत होते. मुलीचे पालक पण मुलीचा शोध घेत होते. पण एक अंदाजे 8-8:30च्या आसपास आम्हाला एक कॉल आला आणि त्यामध्ये अशा ठिकाणी एक मुलगी आहे पडलेली आहे. तर आम्हाला तशी माहिती गेल्यानंतर त्या ठिकाणी पोलीस तात्काळ पोचलेले आहेत. तात्काळ मी स्वतः त्या ठिकाणी पोहोचून व्हेरीफाय केलेलं आहे. पालकांनी त्या मुलीला ओळखलेलं आहे, ती त्यांचीच मुलगी आहे. आणि त्यानंतर आम्ही त्या ठिकाणी अजून शोध घेतला असता. त्याच्या बाजूला एक बिल्डिंग आहे, त्या बिल्डिंगला जिन्यातून आम्ही स्वतः जाऊन चेक केला असता. जिन्याचं जो दरवाजा आहे वरचा टेरेसचा त्याला बाहेरून कडी आहे. मग आम्ही तर शिड्या वगैरेच्या सहाय्यानं आमचे पोलीस वर गेल्यानंतर त्या ठिकाणी मुलीचा चप्पल आढळून आलेली आहे. त्यामुळे सध्या आमचा तपास चालू आहे. आम्ही CCTV व्हेरीफाय करत आहोत. शक्यता सगळ्या आम्ही शंका क्लिअर करायचा प्रयत्न करत आहोत. तपास झाल्यानंतर याबाबत मीडियाला डिटेल माहिती दिली जाईल. सर, ही प्रथमदर्शनी हत्या आहे, आत्महत्या आहे, घातपात आहे, काय वाटते प्रथम? त्याच्यामध्ये प्रथमदर्शनी सध्या सांगता येणार नाही कारण अजून PM झालेलं नाही. पण मुलीला एक नॉर्मल जखमा आहेत. तिचा हात मोडलेला आहे, पाय मोडलेला आहे. संबंधित जखमा डॉक्टर PM नंतर आम्ही त्यांच्याशी चर्चा करू की PM कशा संबंधीच्या जखमा आहेत आणि त्यानंतर थोडंसं ॲनालिसिस होईल. पण सध्या तरी मुलीची चप्पल वरती असल्यामुळं टेरेसवरती मुलीनं स्वतः उडी मारली का ह्या संबंधीचा आम्ही तपास चालू आहे. तुम्ही बोलताना का असं म्हणाला बाहेरून कडी लावली, बाहेरून म्हणजे मुलीनं आतमधून कडून हा लावली? येस, म्हणजे टेरेसला उघडता येत नव्हता, मुलगी वरती गेली आणि तिनं कडी लावली अशी शक्यता आहे. त्या संबंधी आम्ही CCTV चेक करतोय की मुलगी किती वाजता बिल्डिंगमध्ये गेली किंवा ती किती वाजता तिच्या घरातून बाहेर गेली ह्याचा आमचं शक्यता तपास चालू आहे. CCTV चेक करतायत, 2-3 टीम लावलेली आहे. ते CCTV चेक केल्यानंतर थोडं क्लॅरिटी येईल. पोलिसांचा पुढचा तपास कसा असेल? पोलीस ह्यामध्ये CCTV चेक करतील. मुलगी घरातून किती वाजता गेली, त्यानंतर ती कोणत्या कोणत्या ठिकाणी गेलेली आहे आणि तिच्यासोबत इतर कोण दिसतंय का, ती त्या बिल्डिंगमध्ये गेली का ही CCTVवरनं चेक होईल. त्यासोबत त्यांचे काय कौटुंबिक वाद झाले मुलीचे काल, त्या संबंधित तिथं काय माहिती मिळते का आम्हाला गोपनीय किंवा अजून काही गोपनीय माहितीच्या आधारे आम्हाला इतर काही शंका असतील तर त्या संबंधी आम्ही चौकशी चालू आहे. मोबाईलचे CDR आपण चेक केलेला आहे. या मोबाईलच्या CDR मध्ये कोणाकोणाचे नंबर सापडले ते कुणाचे? CDR चेक केलेलं नाही. आत्ता आपण अजून त्यामध्ये CDRला नंबर पाठवलेला नाही. CDR यायला किमान 48 तास 24 तास लागतात. अजून CDR काही चेक केले नाहीत. आमच्या प्रथम माहितीनुसार मुलीकडे मोबाईल नव्हता. मुलगी ही आईच्या मोबाईलवरून एका मुलाशी बोलत होती. मुलीकडे मोबाईल नव्हता तर आम्ही आईचा आणि त्या पुढच्या मुलाचा
जो संशयित आहे त्याच्याकडे आम्ही चौकशी करतोय, त्यांचे मोबाईल ताब्यात आहेत. त्या संबंधी काय माहिती मिळाली तर तुम्हाला अपडेट दिली.